राज्यात गुटखाबंदीचा आदेश असला तरी जिल्ह्यात गुटखा उघडपणे विकला जात आहे। त्यामुळे आजचा तरुण व्यसनी होत असल्याने जिल्ह्यातून गुटखा हद्दपार करणार असल्याचा विश्वास नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला। जिल्ह्याचा मंत्री पालकमंत्री म्हणून निश्चितपणे जबाबदारी माझी त्या ठिकाणी मोठी आहे। मी मंत्रिमंडळात असतो, अन्न औषध विभागाचा प्रमुख आहे, त्यावर मी आता काही फार बोलणार नाही, कारण ते फार तासभर पुन्हा ते लांबून मी काही बोलणार नाही। आमच्या प्रशासनाचा एकच मुद्दा मी मांडणार आहे, तो म्हणजे गुटखा। या गुटख्यावर मला मात्र तुमच्या काळामध्ये काम करायचं। या तरुणांच्या तोंडात गुटखा अहो, मी आमदार झालो, मंत्री झालो, जिल्ह्यात फिरतोय, अनेक तरुण माझी सेल्फी घेतात। 70 ते 75% सेल्फी घेत असताना त्यांच्या तोंडाचा वास गुटख्याचाच मात्र त्या ठिकाणी प्रचंड वास होतो। आता नाही म्हणता येत नाही, हो म्हणता येत नाही, मोठा अवघड सहन करावं लागतं। आणि त्यातल्यात एक खातं माझ्याकडे आलं, 2012 मध्ये आपण कायदा केला महाराष्ट्रामध्ये की गुटखा बंदी म्हणून। बंद पडलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना आणि डबघाईस आलेली जिल्हा सहकारी बँक शेतकरी केंद्रीभूत असल्याने शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी त्यांना पूर्ववत उभारी देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात नामदार शिंगणे नागरी सत्काराला उत्तर देत असताना बोलत होते। नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे नागरी सत्कार समितीच्या वतीने 19 जानेवारीला जंगी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष राधेश्याम चांडक, आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, रजनीताई शिंगणे, रविकांत तुपकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, ॲडव्होकेट नाझीर काझी, माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार विजयराज शिंदे, लक्ष्मी शिंगणे, पुष्पक शिंगणे, जालिंदर बुधवत, द्रुपदराव सावळे आदी मान्यवर उपस्थित होते। सकाळी 10 वाजता सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाईक रॅली काढण्यात आली। विश्रामगृहापासून नामदार राजेंद्र शिंगणेंची काढण्यात आलेली जंगी मिरवणूक लक्षवेधी ठरली। ढोल ताशा, लेझिम व फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला। जयस्तंभ चौकात त्यांच्यावर JCBच्या साह्याने केलेली पुष्पवृष्टी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली। DS लहाने, TD अंभोरे, नरेश शेळके यांच्यासह नागरी सत्कार समितीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।